परमेश्वर त्याची कृपा आपल्यावर रोज करत राहतो. दिनी प्रतिदिनी आमचा भार तो वाहतो, आमच्या गरजा तो पूर्ण करतो. त्याने उपकारच एवढे केलेत की रात्रंदिवस त्याची उपकार स्तुती करत राहिलं ना तरी या जीवनात ती उपकार स्तुती पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येकाला कसला ना कसला अभिमान असतो आणि एखादे मुख उघडलं की त्याच्या बोलण्यातून वागण्यातून कळतं आपल्याला की या व्यक्तीला कशाचा अभिमान आहे किंवा या व्यक्तीच्या मुखातून कुठल्या गोष्टीचं गुणगौरव निघतंय. जगामध्ये गुरफटलंय, जगाला जगाचा स्वाभिमान आहे, आपल्या विद्वत्तेचा, आपल्या पैसा अडक्याचा, आपल्या जगात प्राप्त केलेल्या मोठमोठ्या गोष्टींचा त्यांना अभिमान आहे. कारण त्यांना माहीत नाही हे आकाश एक दिवशी गुंडाळून फेकून देण्यात येईल, पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट नष्ट करण्यात येईल आणि म्हणून नश्वर गोष्टींचा आम्ही किती अभिमान बाळगला तरी तो अभिमान एक दिवशी संपणार आहे. आज आम्हाला जर अभिमान असावा तर तो फक्त ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा असावा ही देवाची इच्छा आहे. ज्या ज्या वेळेस आमचं मुख उघडेल त्या मुखातून फक्त देवाचं गुणगौरव निघावं. आमचं मुख हे सतत देवाला उंचवणारं आणि त्याला गौरवणारं असावं आणि तेही प्रत्येक परिस्थितीमध्ये. कारण त्याने दयाच अशी केली आमच्यावरती. कुठं धुळीत पडलो होतो, उकिरड्यावरून उचललं आणि अधिपतींच्या बरोबर आणून बसवलं. लायकी नव्हती, पात्रता नव्हती, योग्यतेचे नव्हतो, ना आम्ही इस्रायली ना त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या यहुदाच्या घराण्यातले. परराष्ट्रीय असताना जसं एखादं जंगली झाड चांगल्या झाडामध्ये कलम केलं जावं तसं ख्रिस्तामध्ये आम्हाला कलम केलेलं आहे. जे परकीय परराष्ट्रीय देवापासून दूरचे होतो ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या द्वारे त्याच्या घरचे आणि त्याचे खास लोक आम्ही झालो आहोत. आता आम्ही त्याच्या उपस्थितीत आणि त्याच्या कृपेच्या आसनाजवळ धैर्याने येऊ शकतो आणि म्हणू शकतो की हा नुसता माझा देव नाही, हा माझा बाप आहे. त्याला पिता म्हणून हाक मारू शकतो आणि ज्याने एवढी दया आमच्यावरती केली आहे त्याचं नाव आम्ही काय सोडणार नाही. किती लोक आमीन म्हणतील. आता ह्या जीवनात त्याचं गुणगान गाऊ नको तर काय करू. किती लोक आमीन म्हणतील. असं म्हणा, त्याचे गुणगान गाऊ नको तर काय करू. दयाच एवढी केली का दुसरा विषयच नाही राहिला डोक्यात. कोणी काही म्हणू, मी असा आहे, मी तसा आहे, पण ज्या वेळेस बघतो अरे क्या बात आहे, हा माणूस असा, ही बहीण अशी, हा भाऊ असा, क्या बात आहे, पण देवाकडे बघितल्यावर वाटतं अरे ह्याच्यासारखं तर कुणीच नाही, इतका तो महान आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मुख उघडेल त्याचं गुणगान करू नको तर काय करू. मला करायचंच आहे तर मी माझ्या परमेश्वराचं गुणगान गाईल. खाता पिता उठता बसता कधीही येशू 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 आणि फक्त बस त्याचंच मी गुणगान गाणार आहे. पेत्र कधी कधी गडबड व्हायची त्याच्याकडून. शिष्य सगळे बसलेत माचव्यात, येशू पाण्यावर चालत आला त्या वादळ वाऱ्यामध्ये सगळ्या परिस्थितीत.
भूत भूत. शिष्यांना गॅरंटी आहे, भूत पाण्यावर चालेल पण देव चालणार नाही. भूत भूत भूत. प्रभू म्हटला भिवू नका, मी आहे. प्रभूने म्हटलं ॲक्च्युली हा मी आहे शब्द ना सहज हलक्यात घेऊ नका. म्हणजे येशू तिथं आहे म्हणून भिवू नका, मी आहे नाही. जे नाव मोशेला प्रकट केलं होतं, मी जो आहे तोच मी परत एकदा पाण्यावर आहे. जो जलाशयावरती पृथ्वीच्या आरंभी निर्मिती करत असताना जलाशयावर तळपत होता, तो मी आहे. आज गालिल समुद्रावर मी आहे. म्हणून भिवू नका, म्हणून भिवू नका. प्रभू तू आहेस तर मला पण आज्ञा कर, मला पण यायचं. ये. चालायला लागला आणि चालता चालता बुडायला पण लागला. धन्य आहेत ते लोक जे एकदा निर्णय घेतात आणि मागं वळून बघत नाहीत. त्यांना फरकच पडत नाही. वादळ चल हट निकल, मेरा प्रभू आहे ना. चालत राहिले. तुमची थोडी निंदा झाली का तुमची फुग्यासारखी हवा निघून जाते. थोडं कुणी आपल्याला बोललं लगेच तोंड उतरून जातं. आता मी काय करू. थोड्या अडचणी आल्या लगेच देवाला सोडायला तयार, लगेच वादळाला घाबरायला. आज कोणी काही म्हणू, त्याचे गुणगान गाऊ नको तर मी काय करू. त्याने उपकारच एवढे केलेत. हा पेत्र प्रभूला 3 वेळा नाकारतो. बऱ्याच अडचणीचा सामना त्याला करावा लागला. पण एक दिवस असा आला ना, तिथून पुढं नाही अडखळला तो. पेंटिकॉस्टच्या दिवशी माडीवरच्या खोलीत 120 जणांवरती स्वर्गातून पवित्र आत्म्याचा अग्नी उतरून आला. वाऱ्याच्या सुसाटाचा नाद झाला आणि 120 जणांवरती अग्नीच्या जिभा उतरून आल्या. त्या अग्नीच्या जिभांनी त्यांच्या दहिक जिभेचा ताबा घेतला आणि सगळे अन्य भाषेत बोलू लागले. आता लोक जमले. कुणी म्हटलं काहीतरी विशेष आहे, कुणी म्हटले दारू पिलेत. लोक काय म्हणतात याला किंमत नाही. ऐकताय का तुम्ही. ती मला असं म्हटली, तो मला तसं म्हटलं. अरे जाऊ दे, म्हणणारे म्हणत राहतात. पण तुला माहिती आहे, तुला पवित्र आत्मा आहे. तुला माहित आहे की तू कुठल्या देवाची सेवा करतोयस. त्यांचे शब्द मोजण्यात घेऊ नका, त्यांच्या शब्दांना किंमत देऊ नका. कारण हा शब्द माणसाचा आहे. जो शब्दाचा शब्द आहे त्याला महत्व आहे. तो शब्द येशू ख्रिस्त आहे. योहान 1:14 प्रमाणे देहधारी झालेला तो शब्द आहे. हा पेत्र ना बाहेर येतो तिथून. आणि जसा हा पेत्र माडीवरच्या खोलीत पवित्र आत्मा मिळतो, बाहेर येतो, तो भाषण करतो. 3000 लोक येशूवरती विश्वास ठेवतात. किती लोक बाप्तिस्मे घेतात आणि सगळे विश्वास ठेवतात येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. संख्या पुढे वाढतच जाते. आणि मग 3ऱ्या अध्यायात प्रेषितांची कृत्याच्या, 2ऱ्या अध्यायात पवित्र आत्मा, 3ऱ्या अध्यायात लंगड्या भिकाऱ्याला बरं करणं सुंदर नावाच्या अद्भुत कामाला सुरुवात. आता ह्या अद्भुत कामामुळे आता आम्ही सेवा करतोय थोडीफार छोटी मोठी. कालपासून मला आल्यापासून नुसता माझा सत्कार चाललाय. हालेलुया. आणि पास्टर तुम्ही खूप चांगले, लई बरं वाटतं मला. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही केलेल्या सेवेबद्दल तुमचा सन्मान होतोय, चांगली गोष्ट आहे. पण पेत्र आणि योहानाला सेवेबद्दल त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आज तुम्हाला शाल, बोके, छान छान गोष्टी, गिफ्ट्स दिल्यानंतर तुम्हाला सेवा अजून करावीशी वाटते. पण ज्यावेळेस तुम्ही तुरुंगात पडता तरी जर तुम्ही सेवा करणार असलात तर तुमची सेवा खरी आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले
ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. म्हणजे सुंदर नावाच्या दरवाजाजवळचा व्यक्ती कसा तो बरा झाला त्याबद्दल सांगितलं. आणि कुणी बरं केलं? प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले, आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. तरी बऱ्याच झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काही विरुद्ध बोलता येईना, कारण पुरावाच समोर आहे तर काय विरोधात बोलायचं. मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली, आणि ते आपसात विचार करून म्हणाले, या माणसांना आपण काय करावे, कारण त्यांच्याकडून खरोखर प्रसिद्ध चमत्कार घडला आहे. हे सर्व यरूशलेमकरांना कळून चुकले आहे, तेव्हा ते आपल्याला नाकारता येत नाही. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की यापुढे तुम्ही ह्या नावाने, या म्हणजे येशूच्या नावाने, लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये. त्यांनी निर्णय घेतला की आता पेत्र आणि योहानला सांगायचं, इथून पुढे येशूचं नाव घेऊ नका. ऐका. मग त्यांनी त्यांना बोलावून, म्हणजे पेत्र आणि योहानाला बोलावून असे निक्षून सांगितले, येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकूही नका. 19 वचन. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे, हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. आमेन. सगळे वरिष्ठ लोक पेत्र आणि योहानाला ताकीद देत आहेत, इथून पुढं त्या येशूचं नाव घ्यायचं नाही. पण पेत्र आणि योहान एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांना सांगतायत ते शक्य नाही. हालेलुया. सर्वांनी म्हणा, ते शक्य नाही, ते शक्य नाही, ते शक्य नाही. आज कुठले अधिकारी तुम्हाला बोलतायत? कोण तुम्हाला सांगत आहे येशूपासून दूर जाण्यासाठी? तुमची निंदा तुम्हाला सांगेल येशूला सोडून दे. तुमच्या निंदेला सांगा ते शक्य नाही. तुमचा आजार सांगेल अरे तू तर प्रार्थना करायचा, तरी हा आजार तुझ्याकडे कसा आला? त्या आजाराला सांगा मी येशूला सोडणं शक्य नाही. मला जर गुणगौरव करायचं आहे तर ते मी माझ्या परमेश्वराचं करणार, आणि मी माझ्या देवाला सोडणं शक्य नाही, ते होणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या श्वासात ख्रिस्त भरला आहे. आमच्या रक्ताच्या प्रत्येक पेशीवर येशूचं नाव लिहिण्यात आलेलं आहे. आम्ही मोलाने विकत घेतलेलो आहोत. आमच्यावर त्याने दया केलेली आहे. आम्ही मरणार होतो पण त्याने आम्हाला जीवन दिलेलं आहे. आमच्यावर त्याची दया सनातन आहे. आम्ही काहीही सोडू पण आम्ही आमच्या देवाला कदापि सोडू शकत नाही. ज्या नावाचा तुम्ही विरोध करता ते नाव शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही घेत राहणार. आम्ही येशूला सोडणं शक्य नाही. सगळ्यांनी म्हणा शक्य नाही, शक्य नाही. पेत्र आणि योहानाची ही स्थिती आहे प्रियांनो. येशूला नाकारताना पेत्राने 3 वेळा नाकारलं. 3 वेळा नाकारलं. पण ज्या वेळेस त्याला पवित्र आत्मा मिळाला नाही, पेत्र आत्म्यात पक्का झाला. मग त्याने कधी येशूला नाकारलं नाही प्रियांनो. जे कच्चे प्लेयर असतात ते अचानक बदलतात. हालेलुया. कधी तळ्यात कधी. पेत्र आणि योहान एवढे पक्के आहेत, त्यांनी डिसिजन घेतलाय, न्यायसभेत उभं करा, जेलमध्ये टाका, काय करायचे ते करा, पण ज्या नावाने आम्हाला मुक्त केलंय, जे आम्ही अनुभवलंय, जे आम्ही स्वतः पाहिलंय, त्या गोष्टींना आम्ही देऊ शकत नाही. त्या गोष्टी, त्या प्रभूच्या वचनाला आम्ही सोडू शकत नाही. आम्ही प्रभूचं नाव सोडू शकत नाही. आपल्या मुंबईत अरे थोडा रिमझिम पाऊस आला तरी सॉरी पाळक साहेब मला चर्चला यायला जमणार नाही. अरे काय नोहाच्या काळातला पूर आलाय का? थोडंसं काही झालं, घरी पाहुणे आलेत, अरे मग त्यांना उचलन डायरेक्ट इथं येऊन आपट.
देवाच्या दारात ते पण आशीर्वादित होतील. काहीही कारण सांगून जर आपण देवापासून दूर जात आहोत तर आमची भक्ती खरी नाही. जीव जायला लागला ना तरी चर्चकडे वळा, देवाच्या उपस्थितीकडे या. मरता मरता जीवन देईल तो तुम्हाला. मी कर्जबाजारी झालो आणि मी हे झालो आणि ते झालो आणि मी घरात बसलो. घरात बसून तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. तुला येशूकडे यावं लागणार आहे. तुला येशूकडे यावं लागणार आहे आणि येशू सर्व तुमच्या समस्यांचं निवारण करणार. त्याचं गुणगान करू नको तर काय करू. पेत्र आणि योहान यांना कळालंय की त्यांच्या जीवनात त्यांना काय करायचंय. फार सामर्थ्याने त्यांनी सगळ्यांसमोर उत्तर दिलं आणि त्यांच्यावर एवढा दबाव असताना सुद्धा ते आपल्या निर्णयाशी एकनिष्ठ राहिले. बरेच लोक देवाकडे येतात, अडचणी आल्या की सोडून जातात. परत देवाकडे येतात, थोड्या अडचणी आल्या की लगेच परत मागं. नाही आमचे लोक, नाही माझा नवरा, नाही माझी बायको, नाही माझं असं, नाही माझं काहीतरी कारण. सैतान जिंकला मग. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता कोणाला काय करायचं ते करू द्या, पण मी काय येशूला सोडणार नाही. हालेलुया. याकोब आशीर्वादित आहे का तुम्ही आशीर्वादित आहे? कोण आशीर्वादित आहे? असं काय तुमच्यात खास? एक रात्र अशी होती ना, रात्रभर झोंबी केली. तुला सोडतच नाही मी आता. जोपर्यंत तू मला आशीर्वाद देणार नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आशीर्वाद घेतला आणि सोडून दिला. आमचं तसं नाही. तू आशीर्वाद दे नाही तर काही दे, पण तरी मी तुला माझ्या घरात माझ्याबरोबरच राहायचं. माझे अकाउंट रिकामे झाले तरी तू माझ्याबरोबर राहायचं. भरलेले असले तरी माझ्याबरोबर राहायचं. फुटलेल्या स्क्रीनचा मोबाईल मी वापरत असलो तरी माझ्याबरोबर राहायचं. लाखाचा मोबाईल असला तरी माझ्याबरोबर राहायचं. हे पुण्यातलंही ॲक्सिडेंट व्हायला लागलेत. माझ्या प्रवासात तू माझ्याबरोबर राहायचं. माझ्या परीक्षेत तू माझ्याबरोबर राहायचं. मी जाईल तिथं तू माझ्याबरोबर राहायचं. याकोबापेक्षा आपण जास्त आशीर्वादित आहेत. थोडं माझी डेअरिंग थोडी वाढली आज. मोशेपेक्षा, नोहापेक्षा, यशाया इर्मयापेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादित आहे. जुन्या करारात आज्ञा दिली देवबापाने, तुझा देव परमेश्वर याचं नाव का? नवीन करारात ही आज्ञा कुठं ऐकायला मिळते का? काय फरक आहे? जुन्या करारात जेवढे होते ते सगळे देवाचे दास आणि दासी होते. आणि दासांना लिमिटेशन आहेत. तू चाकर आहेस तिकडे बस, दास आहेस चल तिकडं ठेवते वस्तू, ते काम करते. चाकरांचं काम आहे, दासांचं. योहान 1:12 प्रमाणे ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला ते त्याचे पुत्र आणि कन्या झालेले आहेत. आम्ही त्याचं संतान, त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. आणि म्हणून एनी टाईम बापाला हाक मारू शकतो. कधी रात्री 2 वाजता अडचण येते, सख्खा भाऊ फोन नाही उचलणार, मी सांगतो अरे सॉरी दादा फोन सायलेंटवर होता. कोणी काही पण कारण सांगेल. मध्यरात्री तुम्हाला गरज पडली ना, कोणी तुमच्या मदतीला येणार नाही. पण एक देवाचा नंबर आहे, फक्त त्याला हाक मारा, तो तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचा फोन कधी एंगेज लागणार नाही, तो कधीच सबब सांगणार नाही मी बिझी होतो. ऑलवेज अवेलेबल. कुठूनही हाक मार, सगळीकडे नेटवर्क आहे. कुठंच कव्हरेज नाही असं नाही, तो आमच्या बरोबर आहे. येशूच्या शिष्यांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादित आहात. आता त्यांनी साक्षात येशूला पाहिलं. पाळक साहेब, जरा तुम्ही आज आतीच करायला लागला. येशूच्या शिष्यांपेक्षा तुम्ही आशीर्वादित आहेत. मग शिष्यांवर प्रेम नव्हतं का? होतच. मग शिष्यांपेक्षा आम्ही का आशीर्वादित आहे? ते थोमाने विचारलं, मी जेव्हा तळ हाताच्या कुशीच्या खुणा वगैरे वगैरे सगळं
चेक करणार मी सगळं. काय सर्जन लागून गेलाय. प्रभूच्या जखमा त्याला चेक करायच्या आहेत. प्रभू प्रकटला. थोमा, माझा प्रभू माझा देव. प्रभू काय म्हटला माहिती का? तू बघून विश्वास ठेवतो, पण जितके न पाहता विश्वास ठेवतील ते धन्य आहेत. डेअरिंग वाढतच चालली माझी. आता तर खूपच मोठं सेंटेन्स बनणार आहे. ऐकताय तुम्ही? स्वर्गातले देवदूत आहेत ना, जे रात्रंदिवस देवाचं मुख पाहतात. फक्त त्यांची नजर देवाकडे आहे. हालेलुया, स्तुती आराधना. काय पवित्र आहेत ते, आहेत का नाहीत? त्या देवदूतांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादित आहेत. त्या स्वर्गात देवाचं मुख निहाळणाऱ्या देवदूतापेक्षा तुम्ही धन्य आहात. कारण येशूने कुठल्या देवदूतासाठी रक्त सांडलं नाही, माझ्या आणि तुमच्यासाठी सांडलंय. त्याच्या प्रतिरूपाचे देवदूत नाहीत. तुम्ही आणि मी त्याच्या प्रतिरूपाचे आहोत. आम्ही आशीर्वादित आहेत. कुठं धुळीत पडलो होतो, कुठं अडलंच देवा तू आम्हाला. मग तुझं गुणगान गाऊ नको तर काय करू? हालेलुया. ऑप्शन बी नाहीच आहे. तो बिचारा 4 ऑप्शन देतो आणि तुम्हाला करोडपती करतो. हा बिना ऑप्शनचं तुम्हाला अब्जोपती करायला तयार आहे. तो प्रश्न विचारतो. ऑप्शन ए जीसस क्राइस्ट, ऑप्शन बी काहीच नाही, सी नाही, डी नाही, झेड नाही, काहीच नाही, एकच ऑप्शन. उत्तर दे. दिलंस उत्तर का तुला मी मल्टी मिलियनेअर करतो. तुम्ही पण येशू झाला तू. त्याचे गुणगान गाऊ नको तर मी काय करू? दुसरं मी काही करू शकत नाही. हालेलुया. एकदा काय झालं ना, दाविदांनी निर्णय घेतला. दावीद राजा, माझ्या राज्यात मी काय काय आणलंय, पण आता मी जातो आणि माझ्या देवाच्या कराराचा कोष माझ्या राज्यात घेऊन येतो. देवाचा कोष म्हणजे इतकी उपस्थिती आहे त्या कोशावरती, साक्षात परमेश्वराची उपस्थिती आहे. त्याच्या कानी पडलं ओबेद-एदोम गित्तीची कशी प्रॉस्पेरिटी झाली. राजाला कुणी निरोप दिला, ज्या ओबेद-एदोम गित्तीच्या घरात कराराचा कोष ठेवला गेल्या 3 महिन्यात त्याची भरभराट झालीये, बरकत मिळालीये. दावीद म्हटला, आता तो कोष तिकडे ठेवता कामा नाही, माझ्या देवाचा कोष मी इकडे घेऊन येणार. दावीदाचा निर्णय पक्का झालाय आणि दावीद आपले लोक घेऊन, याजक घेऊन, सगळे देवाचे लोक घेऊन कोष आणायला गेला. आणि ज्यावेळेस तो कोष घेऊन येत होता त्यावेळेस आसा नाचला. सगळ्यांनी म्हणा, दावीद नाचला. तुम्ही नाचता? लग्नाचा विषय नाही चाललाय. हा पास्टर, मी हळदीत लई नाचलो होतो. नाही, पण आपले इंडियन लग्न पण मला लई आवडतात ना एकदम. आज हळद, मग लग्न, मग डायरेक्ट आंबी हळद. कळलं त्याला, कळलं. प्रत्येकाला नाही कळत प्रत्येक शब्द. जेवढं समजून घ्यायचं तेवढं घ्या, बाकीचं द्या सोडून. काय करता? असा नाचला, असा नाचला, असा नाचला. दावीद राजा नाचत नाचत कराराचा कोष घेऊन येत आहे. राजवस्त्राचं भान नाही राहिलं. वस्त्र, राजवस्त्र कुठं पडलेत, काय झालंय. तो त्या मूडमध्ये आला एकदम, त्या मेंढपाळाच्या. राजा आहे काय, त्याचं पद बीत त्याला काही घेणं देणं नाही. अशा आराधक देवाला पाहिजे. तुमचं पद, जगातली विद्वत्ता सगळे एक बाजूला, देवाचा विषय आला ना, तुम्हाला बेफाम होऊन त्याचं काम करता आलं पाहिजे. स्वतःकडं न पाहता मी कोण आहे, मी काय आहे, मी किती मोठा आहे, देव मोठा आहे, मी नाचणार.
आसा नाचला, राजा असून नाचला. इथं आमच्या चर्चमध्ये लोकांना नाचा म्हटलं, पुण्यातलं नाही आमच्या इकडं. काही लोकांच्या टाळ्या अशा असतात एकदम, असं वाटतं 2-4 लोकांना पाडूनच टाकतील आजूबाजूला. आणि काही लोक रुमालात पावडर घेऊन येतात. आता तो उडून जाऊ नये, भक्ती कमी झाली तर चालेल, पण ते हळूहळू सावकाश संत गतीने देवाची आराधना करता. आवेश नाही, आवेश नाही. दावीद असा नाचला का सगळे इस्रायलचे लोक त्याचा डान्स बघत होते. काय राजा मिळालाय आम्हाला, युद्धात पण 1 नंबर आणि देवापुढं नाचण्यात पण 1 नंबर. हालेलुया. देवाचे लोक प्रत्येक गोष्टीत 1 नंबरवर असतात, फर्स्ट क्रमांक. हालेलुया. आता खिडकीतून मॅडमनी बघितलं, मॅडम म्हणजे त्याची बायको. काय निर्लज माणूस आहे, काय हलकट माणूस आहे. आता तुम्ही म्हणाले काय लावलंय तुमच्या शिव्या द्यायचं काम इथून, हे इथं लिहिलंय बायबलमध्ये, वाचणार आहे मी आता. काय हलकट माणूस आहे. माझा बाप पण बाई किती मोठा राजा होता, आत्ता झालाय. माझा बाप शौल पण राजा होता, पण माझ्या डॅडीने कधी नाही केलं असं. हे काय करतोय हा, हे शोभतं होय तुला. काही नवरा आहे बाई माझा, आज सगळ्यात समाजात चव गेली आमची. काय लोक म्हणत असतील, काय डान्स चाललाय याचा, काय हा. प्रार्थना करणाऱ्या लोकांची नीतिमत्ता किंवा त्यांचं देवाबरोबरचं कनेक्शन ना, हे प्रार्थना न करणारे लोक कधीच नाही ओळखू शकत. बाहेर सेवा करण्याआधी तुम्हाला अंतःकरणात प्रभूसाठी गायन वादन करावं लागतं. संदेश लोकांना देण्याआधी तुम्हाला गुडघ्यावर येऊन तासन तास रडावं लागतं. जेव्हा तुम्ही इतरांना सांगता तो संदेश आधी तुम्हाला जगता आला पाहिजे. तो संदेश पुढे देऊ नका, कारण ती लबाडी आहे, ते असत्य आहे, ते देवाला नाही आवडणार. लोकांना आशीर्वाद वगैरे देऊन आपला दावीद राजा पुढे आला. वाचतोच मी तुमचं वचन. 2 शमूएल 6 अध्याय 20 ते 22 वचन. 2 Samuel chapter 6 verses 20 to 22. ऐका. आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला, म्हणजे हे कोश वगैरे घेऊन आल्याच्या नंतर पुढे. तेव्हा शौलाची कन्या मिखल दावीदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, बायकोचे शब्द ऐका नवऱ्यासाठी. एखादा हलकट मनुष्य उघडा बोडका होतो, तसे आज इस्रायलाच्या महाराजांनी आपले दास व दासी यांच्या समोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्रायलाचे महाराज किती वैभवशाली दिसले. काही लोकांचा जन्म टोमणे देण्यासाठी झालेला असतो. सरळ नाही सांगत असं, महाराज असं तुम्ही डान्स करायला नको पाहिजे होतं, हे तुम्ही असं करायला नाही पाहिजे, तुम्ही काय वैभवशाली दिसले. आणि वैभवशाली दिसत असताना म्हणते की हलकट माणसासारखं. नवऱ्याला शब्द. ज्या घरात ऐक्य आणि प्रेम आहे ना, तुम्ही जग जिंकाल. तुम्ही किती पण पॉवरफुल असा, पण घरातला एक माणूस नीट नसला ना, टायर पंक्चर झालंच म्हणून समजा. कोड लँग्वेज आहे, कळेल त्याला कळेल. ही संसाराची 2 चाकाची गाडी आहे, स्टेपनी घेऊ नका. आणि ज्यांनी एक्स्ट्रा स्टेपनी घेतली आहे त्यांच्या संसाराचा प्रॉपर कार्यक्रम झालेला आहे. आज जी देवाची इच्छा आहे आपल्यासाठी,
देव किती आपला? एक देव आहे, तीन देव नाही. पिता पुत्र पवित्र आत्मा एक देव आहे. देव एक, विश्वास एक, बाप्तिस्मा एक, बायको पती आणि पत्नी ज्यावेळेस एकमेकांचा सन्मान करतात त्यावेळेस देवाचं गौरव होतं. बऱ्याचदा ना घरात प्रेम दिसत नाही प्रियांनो. किती प्रेम करावं? पतींनो आपल्या पत्नीवर किती प्रेम करा, जशी ख्रिस्ताने मंडळीवरती प्रीती केली. आता ख्रिस्ताने प्रीती कशी केली? वधस्तंभावर आपला प्राण देईपर्यंत त्यांनी प्रीती केली, जीव जाईपर्यंत प्रीती. नवऱ्यांनो, हे नवऱ्यांनो, आपल्या बायकांवर किती प्रेम करणार? ते इफिस्कारास पत्र घरी जाऊन नीट वाचा. प्रत्येक पतीने आपल्या पत्नीवरती, हे शब्द अंडरलाईन करून ठेवा घरी जाऊन. हे सटकलेलं कधी नीट बोलत नाही. काय शेजारचिनीने भाजी बनवून पाठवली, काय जबरदस्त भाजी, यार तुझ्या बायकोला नको सांगू ते. कौतुक कुठं करावं हे कळालं पाहिजे. बायको समोर दुसऱ्याला म्हणतो काय सुंदर साडी आहे तुमची, आणि ती म्हणते मी एवढे वर्ष झाले सुंदर साड्या घालते, कधी बोलला नाही तुम्हाला? तुझा फोकस उगलाय म्हणतात ते. हा दावीद देवाच्या सामर्थ्यात असा नाचलाय आणि त्याची बायको, तिला त्या सामर्थ्याची किंवा त्या गोष्टीची जाण नाहीये. तिला कळत नाहीये की काय झालं इथं. नवऱ्याला ती तुच्छ लेखते. तिला असं वाटलं की काय तुच्छपणा, तिला वाटलं की हे काय, असं काय नाचू शकतो एक राजा असून. ठीक आहे देव आहे, तू घरात नाच ना. तू 4 लोकात असा नाचलास. 21व्या वचनात दावीद मिखलेस म्हणाला, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे घराणे ह्यांच्याऐवजी मला निवडून आपल्या इस्रायल प्रजेवर अधिपती नेमले, त्या परमेश्वरासमोर मी नाचलो. तुझा बाप आहे ना, ज्याचं तू कौतुक सांगतेस, त्याचं राजसन माझ्या देवाने मला दिलंय. आता मी तर एक मेंढपाळ होतो, मेंढरांना सांभाळणारा होतो, पण आज मी कोण आहे? आज मी राजा आहे, ते माझ्या परमेश्वरामुळं. कारण गल्ल्यात पुढे जाताना त्या गल्ल्याताला एक चॅलेंज त्याने केलं होतं. तू भाला आणि बर्ची घेऊन माझ्याकडे आलायस, मी परात्पर देवाचं नाव घेऊन तुझ्याकडे येत आहे. माझ्या लढाईचं शस्त्र माझा परमेश्वर देव आहे, त्याच्या नावाने मी तुझ्याकडे आलोय. यहोवाच्या नावाने लढलेलं प्रत्येक युद्ध जिंकल्याशिवाय राहणार नाही तुम्ही. तो परमेश्वर तुम्हाला विजयी करणारा देव आहे. त्याला माहित आहे की परमेश्वराने मला विजेता केलेलं आहे, मला जिंकवलेलं आहे. तुझ्या बाप व त्याचे घराणे यांच्याऐवजी मला निवडून आपल्या इस्रायल प्रजेवर अधिपती नेमले, त्या परमेश्वरासमोर मी नाचलो. आणि मी काय सांगितलं? आणि परमेश्वरासमोर, परमेश्वरापुढे, परमेश्वरासमोर मी नाचणारच. तिकडे पेत्र आणि योहान म्हणतायत, त्यांना ताकीद दिली येशूचं नाव घेऊ नको, आणि ते म्हणतात आम्ही ते नाव घेणारच. आज दावीद राजा म्हणतोय मी देवासाठी नाचलो आणि नाचणारच. त्याचे गुणगान गाऊ नको तर मी काय करू? एका मेंढपाळाला त्याने राजा बनवलंय, आयुष्यभर मी त्याचं गुणगान गाणार आहे. एक सच्चा खरा आराधक तो आहे, आणि त्याने अभिवचन दिले की मी त्याचे गुणगान गाणार आहे. 22व्या वचनात दावीदाने अजून पुढची पायरी घेतली आणि तो म्हटला, मी ह्याहूनही तुच्छ बनेन.
हालेलुया. ह्याहूनही तुच्छ बनेन. काही टार्गेट आहे लाईफमध्ये. एका राजाचं टार्गेट असतं की मी अजून उच्च बनेन. माझं राज्य पुण्यावरती आहे, सातारा कसा ओढता येईल ते मी बघेन. माझं राज्य साताऱ्यापर्यंत गेलंय, कोल्हापूरपर्यंत कसं खेचता येईल ते मी बघेन. पण दावीद म्हणतो की मी माझ्या देवासाठी अजून तुच्छ बनायला तयार आहे. मी ह्याहूनही तुच्छ बनेन, मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईन. पण ज्यांना तू दासी म्हणतेस ना, त्या माझा आदर गौरव करतील. आमेन. दावीदाचं काय मन आहे? देवासाठी त्याने पक्का निर्णय घेतलाय की मी प्रभूला सोडणार नाही. त्याचं मी गौरव करत राहणार आहे, त्याची स्तुती करत राहणार आहे, त्याचं नाव मी उंचवत राहणार आहे. आणि माझ्या जीवनामध्ये फक्त मी त्याला उंचवत राहील आणि त्याच्यात मी कधी खंड पडू देणार नाही. आपला परमेश्वर आपल्यावर दया करणारा देव आहे. स्तोत्रसंहिता 30वा अध्याय आणि 11वं वचन. साम चॅप्टर 30 वर्स 11. तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस. हालेलुया. तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस. तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस. आमेन. आमचा विलाप दूर करणारा तो देव आहे. आमच्या दुःखाचं रूपांतर आनंदात करून आम्हाला तो नाचायला लावणारा परमेश्वर आहे. आमचं गोणताट काढून आम्हाला तो हर्षरूपी वस्त्र देणारा परमेश्वर आहे. मग ज्यावेळेस तो असे उपकार करतो, आम्ही त्याची स्तुती, आराधना, त्याचं गौरव करणार नाही तर आम्ही काय करणार आहोत? देवाच्या प्रिय लोकांनो, त्या परमेश्वराला आम्ही कधी सोडता कामा नये. प्रत्येक परिस्थितीत देवामध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे. पेत्र आणि योहान देवाचं गुणगौरव करत आहेत आणि त्या गुणगौरवामध्ये ते टिकून आहेत. त्यांनी ठरवलंय मी आम्ही हे येशूचं नाव सोडणार नाही. दावीद म्हणतो की मी प्रभूसाठी नाचणं सोडणार नाही, मी त्याची स्तुती, आराधना, त्याचा गौरव करत राहणार आहे. होता असं कधी कधी, काळजी करू नका, समोर पहा. बायबलमध्ये ना एक खूप धार्मिक चांगला माणूस होऊन गेला. ऊस खाल्लाय कधी तुम्ही? ऊस. तो ऊस देशात राहत होता. देशाचं नाव होतं काय? ते व्यक्तीचं नाव क्या बात आहे. तुम्ही बायबल वाचता? प्रभूला धन्यवाद. व्हेरी गुड. इयोब. काय प्रॉपर्टी होती त्याची? अफाट श्रीमंत माणूस. रोज अर्पण द्यायचा, ॲडव्हान्स बुकिंग करायचं. हे लिहिलंय तिकडं. आता तो शब्द नाही सापडणार पण सोप्या भाषेत सांगतोय. नकळत माझ्या मुलाबाळांकडून काय पाप झाला असेल आधीच अर्पण देऊन मोकळा व्हायचा. एवढं त्याचं परिवारावरती प्रेम होतं, लेकरांवरती प्रेम होतं. 7,000 मेंढरं होती, 3,000 उंट होते, 500 गाढवे होत्या, 500 बैलाच्या जोड्या. म्हणजे ही खूप मोठी प्रॉपर्टी झाली. आता आपण विचार करतो की एक उंट म्हणजे त्या काळची एक मर्सिडीज बेंझ आहे त्याच्याकडे. ती अशा डायरेक्ट 3,000. त्यांची प्रॉपर्टी एवढी होती. त्यांच्याकडे किती कॅटल्स आहेत, किती जनावर आहेत, त्यांच्यावर त्याची श्रीमंती होती. आणि तो फार धनवान होता, फार धनवान. आणि हा धनवान व्यक्ती असताना एक 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 वस्तू, त्याच्या सगळं जे होतं नव्हतं ते संपत गेलं. लेकरं मेली, सगळं संपलं. त्याची संपत्ती गेली, त्याची जनावरं गेली, त्याच्या मुलं वारली, त्याची मुली गेले, सगळं सगळं होत्याचं नव्हतं झालं. सगळे गेले पण बायको राहिली. बोले येशू मसीह की. आता बायको का नाही मेले असा काही लोकांना प्रश्न आहे. ते सांगायला तर आलो एवढ्या लांबून. देवाला नंतर सगळं डबल द्यायचं होतं. लई गडबड झाली असती. प्रभूला धन्यवाद. बायको ठेवली परमेश्वरांनी. हे राहू दे, थोडं टॉर्चर करेल तुला पण राहू दे. ठेवलं तिला बिचारीला. वास्तविक म्हणजे मुद्दा हा आहे की परमेश्वर सैतानाला सांगतो त्याच्या जीविताची हानी करू नको.
पुरुष आणि त्याची स्त्री, पती आणि पत्नी दोन नाहीत, एक आहेत. जर त्याची पत्नी मेली असती तर अर्धा योब मेला असं त्याचा अर्थ झाला असता. कळतंय तुम्हाला? त्याला पूर्ण जिवंत ठेवणं म्हणजे त्याची लाईफ पार्टनर पण जिवंत असणं तेवढंच गरजेचं होतं. जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा कधी कधी ना तुम्हाला त्या अडचणीपेक्षा लोकांच्या सजेशनचा कंटाळा येतो. झाले कधी? पुण्यात कोणी सजेशन देत नाही का? लोकांचे एवढे सजेशन्स असतात आणि त्या सजेशनमुळं, त्यांनी दिलेल्या गायडन्समुळं कधी कधी डोकं उठतं. चांगल्या गोष्टीत कोणी सांगायला काही मिळत नाही, पण ते सजेशन्समुळं. आता हा योब या परिस्थितीत आहे. योब 2 अध्याय 7 ते 10 वचन वाचूया आपण. मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि त्याने योबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिकांत अतिशय पिडिले. योबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. काय स्थिती आहे बा? परिवार नष्ट झालाय, संपत्ती नष्ट झाली, सगळं. त्याचं आरोग्य पण सैतानाने नष्ट केलंय. अंगावरती मोठमोठे फोड आलेत आणि अशा स्थितीमध्ये खापरी घेतली त्यांनी अंग खाजवण्यासाठी, जाऊन तो राखेत बसलाय. पश्चातापाचं प्रतीक आहे, दुःखाचं प्रतीक आहे. त्या राखेत जाऊन तो बसलाय आणि त्या राखेत बसलेल्या स्थितीमध्ये त्याला शब्द हे ऐकायला यायला पाहिजे होते, योबा तू घाबरू नको, मी आहे तुझ्या बरोबर. पण बायको काय म्हणते ते पहा. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? काय प्रश्न आहे? योबाच्या पत्नीचा योबाला प्रश्न आहे, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? चांगलेपणा अजून धरून ठेवला आहे काय? अरे तुझं सगळं वाईट झालं तरी तू वाईट बोलत नाहीस. सगळा नाश झालाय तरी तुझ्या मुखातून वाईट येत नाही. अजून सत्व धरून राहिला आहास काय? देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या खऱ्या धार्मिक लोकांचं चिन्ह आहे, ते चांगल्या दशेत पण देवाला धन्यवाद देतात आणि वाईट दशेत पण ते देवाला धन्यवाद देतात. त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती ते परमेश्वराला सोडत नाहीत. प्रत्येक परिस्थितीमध्ये ते प्रभूला धन्यवाद देत राहतात. योबाने त्या संकट समयी परमेश्वराला धन्यवाद दिलेला आहे. तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? तिला दिसलं धरून राहिले आहेत. वळणाचं पाणी वळणाला. काही लोक देवाला सोडायला तयार नाहीत प्रियांनो. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीत योब घट्ट एकदम सामर्थ्याने उभा आहे. आता बायकोचं सजेशन त्याच्या पत्नीचं, देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. काय विधवा व्हायची घाई आहे बाईला. देवाचं नाव सोडून द्या आणि मरून जा. कोण पत्नी असं सजेशन देईल? देवाचं नाव सोडून द्या आणि मरून जा. देवाचं नाव सोडून द्या आणि मरून जा. योब आज दुःखात आहे, पण त्याला सांत्वनाचा शब्द ऐकायला मिळाला नाही. त्याला कोणी एन्करेजमेंटचे शब्द सांगितले नाहीत. या परिस्थितीमध्ये त्याची पत्नी सगळ्यात पहिली त्याच्याकडे सुरुवातीला आली. नंतर 3 मित्र आले, तो भाग वेगळा आहे, पण सुरुवातीला पत्नी आली आणि त्या पत्नीच्या मुखातून एन्करेजमेंटचे, साथ देणारे शब्द मिळाले नाहीत. लग्नात तर तुम्ही वचन देता, सुखात आणि, पुण्यात पद्धत नाही का? सुखात आणि, श्रीमंतीत आणि, रोगात आणि आरोग्यात, सगळी परिस्थिती, प्रत्येक परिस्थितीत मी तुमची साथ देणार आहे. मरणाने आपला वियोग होईपर्यंत, हे महत्वाचं आहे. आणि आज योब अशा कठीण परिस्थितीमध्ये आहे आणि योबाला पत्नी म्हणते, देवाचं नाव सोडून द्या आणि मरून जा. तो तिला म्हणाला, योब तिला म्हणाला, ऐका, तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? ह्या सर्व प्रसंगी योबाने
आपल्या वाचेने काही पाप केले नाही. आमेन, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रत्येक परिस्थितीत इयोबामध्ये स्थिरता दिसून येते. या दुःखात, या त्रासात इयोबाने देवाला दोष दिला नाही. काही लोकांच्या प्रार्थना ऐकल्यात मी, हे देवा तुला मी सापडलो का? हे देवा सगळ्या पुणे शहराच्या सगळ्या समस्या माझ्यावरच आणून टाकल्यास का? हे काय माझ्या नशिबात तू केलंस देवा? नशीब वगैरे मानू नका. किती लोक आमीन म्हणतील? लक जो शब्द आहे ना, लक, LUCK, लक, हा ख्रिस्ती लोकांसाठी नाही आहे. लक हा शब्द लुसिफर नावापासून आलेला आहे. लेकरं परीक्षेला चालले, बेस्ट ऑफ लक. लक म्हणजे काय? झालं तर हो पास, नाही तर मर तिकडं. इथं लकला काहीच थारा नाही आहे. ऑल द बेस्ट म्हणायचं. हालेलुया. जा, यशस्वी हो, परीक्षेत पासच होऊ नये, प्रभू तुझ्या बरोबर असो. हे लक बिग शब्द वापरू नका कुठल्याच कामाला. यशस्वी व्हायचे चान्सेस कमी होतात. लक सैतानासाठी शब्द आहे. बघ झालं तर झालं काम. आपल्यासाठी लक नाही आहे. देव या प्रकारे काम करणारा परमेश्वर आहे. इयोबाने आपलं धार्मिक जीवन त्यागलं नाही प्रियांनो. संपत्ती गेली तरी खरी संपत्ती त्याला परमेश्वरला वाटला आणि त्याला जाणवलं की देवासारखी मोठी संपत्ती काही नाही आहे. पैसा घ्यायला परत येईल, पण देवाला सोडलं तर सगळं संपलं. परमेश्वर आमच्या जीवनात त्याचं सामर्थ्य टिकून राहणं गरजेचं आहे. इयोबाने ते सामर्थ्य धरून ठेवलं. त्या परिस्थितीत त्याने देवाला दोष दिला नाही. दावीद देवाला सोडायला तयार नाही आहे. पेत्र आणि योहान देवाला सोडायला तयार नाहीत. निरंतर त्याची स्तुती, आराधना करणं हे आमचं काम आहे प्रियांनो. निरंतर रात्रंदिवस. लोक म्हणतील हा जरा येडा झालाय, म्हणू द्या. हालेलुया. रात्रंदिवस हा फक्त देवाचंच नाव घेतो, लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. आणि खरंच आम्ही निरंतर आमच्या मुखामध्ये देवाचं नाव असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तो परमेश्वर आमच्यावर दया करतो प्रियांनो, त्याची दया कधीच 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 संपत नाही प्रियांनो. लूक याचा 19वा अध्याय 39 आणि 40 वचन सांगतं. लूक याचा 19वा अध्याय 39 आणि 40 वचन. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले. कधी? येशू ख्रिस्त जैतुनाच्या डोंगरावरून खाली चाललाय आणि आता तो झावळ्यांचा रविवार आपण साजरा करतो तो प्रसंग, आणि येशूला आता यरूशलेमेत प्रवेश करायचा आहे. आणि त्या प्रसंगामध्ये येशू ख्रिस्त चाललेला आहे. लोक होसांना गातायत, डाहळ्या टाकतायत, झाडाच्या झावळ्या टाकतायत, सगळे आनंद करतायत. येशू गाढवीच्या शिंगरावरती बसलेला आहे आणि खूप सुंदर रीतीने तो प्रसंग पुढे चालला आणि सगळीकडे येशूच्या नावाचा जल्लोष आहे. होसांना गातायत सगळे. लोकसमुदायात काही पुरुषी होते आणि त्यांनी म्हटलं, गुरुजी आपल्या शिष्यांना दटावा, शांत करा त्यांना. काय गोंधळ लावलाय, त्यांना थोडंसं शांत करा. त्याने म्हटले, म्हणजे येशूने म्हटले, मी तुम्हाला सांगतो हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. यरूशलेमेकडे पाहून मग पुढं येशूने विलाप केलेला आहे. बायबल सांगते या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, हे जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. देवाच्या प्रिय लोकांनो, गप्प राहू नका. आमेन. ह्या जीवनात देवाचं गौरव करत राहा. असे कैक पुरुषी तुमच्या आजूबाजूला उभे असतील जे तुम्हाला गप्प करायचा प्रयत्न करतील, जे तुम्हाला सांगतील की शांत बस, प्रार्थना करू नको, चर्चला जाऊ नको, धार्मिक जीवन जगू नको, येशूचं नाव सोडून दे. पण त्या सगळ्या शब्दांच्या पलीकडे जाऊन म्हणा, त्याचा गौरव करू नको तर काय करू, त्याचं गुणनवाद करू नको तर काय करू, त्याची सेवा करू नको तर काय करू. त्याचे उपकार माझ्या जीवनावर एवढे आहेत की मी फक्त त्याची स्तुती आणि त्याची आराधना करत राहील. बोलो येशू मसीह की हालेलुया. त्याचं गुणगान गाऊ नको तर काय करू. नाश होणार होतो पण त्याने अविनाशी जीवनाची आशा दिली, त्याचे गुणगान गाऊ नको तर काय करू. जगाच्या दृष्टीने मूर्ख होतो पण त्यांनी जर ज्ञान दिलंय तर त्याचे गुणगान गाऊ नको तर काय करू. लोकांनी धिक्कारलं होतं पण त्याने मिठीत घेतलंय, त्याचे गुणगान गाऊ नको तर काय करू. कोणी माझ्याशी नीट बोलत नव्हतं
त्याने माझ्यावरती प्रेम केलंय, त्याचे गुणगान गाऊ नको तर काय करू? त्याची दयाच एवढी आहे आपल्यावरती की आता दुसरं काही सुचत नाही. हालेलुया. आता त्याची कृपाच एवढी आहे आपल्यावर की त्याचे गुणगान गाण्याशिवाय आपल्या जीवनात काहीच राहिलं नाही. आज असं बनूया ना, स्तुती खूप लोक करतात, आराधना करायला शिकूया. स्तुती आणि आराधनेत फरक आहे. आज समजा आपल्या पप्पू ब्रदरला मी मोबाईल दिला, मी त्यांना म्हटलं की ब्रदर मला तुमचा स्वभाव खूप आवडला, कारण शेवटी तुम्ही मला इथं आणलंच. हा मोबाईल माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट. त्यांनी बघितला मोबाईल, ते बोलले ह्याच्यापेक्षा भारी माझ्याकडे, तुमचा तुम्हाला राहू द्या. ऐकताय चर्च तुम्ही? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जर आज एखादा व्यक्ती तुम्हाला काही देतोय पण तुम्ही ते घेतलं नाही, तुम्हाला ते प्राप्त होत नाही. सैतान तुम्हाला दुःख द्यायचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही जर त्या गोष्टी नाकारल्या, ते दुःख तुमच्या जीवनाकडे येणार नाही. प्रत्येक गोष्टीला आत्मिक दर्जावरती घेऊन जा. ऐकताय चर्च तुम्ही? हालेलुया. प्रत्येक गोष्ट जी आहे, तो आजार असेल तरी त्याला धमकवायची ताकद देवाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. दुःख असलं तरी म्हणायचं की हे दुःख माझ्या जीवनात मी स्वीकारत नाही, ही बॅड न्यूज माझ्या जीवनात मी स्वीकारत नाही, हा आजार माझ्या जीवनात मी स्वीकारत नाही. एखादं घर आहे तुमच्या मालकीचं आणि तुम्ही गावी गेलात, कोणीतरी लॉक उघडलं आणि ते राहायला आले, तुम्ही म्हणाल क्या बात आहे, व्हेरी गुड, असंच कंटिन्यू करा, मी रस्त्यावर जातो. कराल? काही लोक उत्तर देत नाही, म्हणजे करणार. करणार का नाही करणार? नाही करणार. तसं देवाच्या प्रिय लोकांनो, हे घर आहे, शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. जसा मालक नसलेला कुणी घरात शिरतो हे इल्लीगल आहे, बेकायदेशीर आहे, तसं तुमच्या शरीरातला आजार बेकायदेशीर आहे. तुमच्या जीवनावरचं संकट बेकायदेशीर आहे आणि तुम्हाला अधिकार आहे त्याला धमकवून बाहेर काढण्याचा. तुम्हाला अधिकार आहे की तुम्ही ख्रिस्ताचं गौरव करावं आणि आपल्या जीवनात प्रभूचं सामर्थ्य स्वीकारावं. त्या देवाने आपल्यावर एवढी कृपा केली आहे, तर त्याची स्तुती आणि गौरव तर झालंच पाहिजे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, सरते शेवटी मी तुम्हाला एकच सांगेन आणि तुमचा एक भाऊ म्हणून स्वीकारा. हालेलुया. देवामध्ये स्थिर राहा. जगात काही मिळालं नाही मिळालं, ठीक आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. म्हणा मी जगाचा प्रकाश आहे. बरं, तुम्ही जगाचा प्रकाश आहे. तुमचे खिसे रिकामे असले तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. लाईट बिल भरायचं राहिलाय तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. ह्या महिन्याचं EMI राहिले, पैसे जमा नाही झाले तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. अचानक डोकं दुखायला लागलं तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. अचानक कुणीतरी येऊन तुमच्याशी भांडलं तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. मग ती सुपरनॅचरल क्वालिटी देवाने दिली आहे. मग काही असो, देवाला सोडायचं नाही. हालेलुया. परुष येऊन तुम्हाला गप्प करायचा प्रयत्न करतील, होणार गप्प? उलट डबल आवाज चढवायचा आणि देवाची स्तुती करायची. हालेलुया. एखाद्याने दाबण्याचा प्रयत्न केला ना, ओके ओके आता नाही करत, आता आता अजून करणार जास्त. रविवारी चर्चला जाऊ नको, रविवारी पण जाणार आणि सोमवारी पण जाणार. आज एकदम
देवाला समर्पित होऊया आणि देवाकडे हीच प्रार्थना करू की जसे हे 3 उदाहरणं बायबलमधून पाहिलेत असा विश्वास आमच्यात जागृत कर. संकटांना बघून आम्ही थरथर कापणार नाही, आम्हाला बघून संकट थरथर कापली पाहिजे. अरे यार जाऊ का नको याच्याकडे. सैतान पण घाबरला पाहिजे, अरे यार याला प्रॉब्लेम आणला ना तर आपल्यालाच प्रॉब्लेम होतोय. तुमच्याकडे यायला निघाला ना, ए चला 4 दुष्टात्मे, चला सैतान चल त्याला बघू आपण, चल. ते दुष्टात्मे म्हणले बॉस चला ना मागं यार, लई फटके खावा लागतात तिकडे. एवढं स्ट्रॉंग लाईफ, एवढं स्ट्रॉंग लाईफ. तो तुमच्या वैऱ्यांसमोर तुम्हाला उंच करणार आहे. तुमच्या दुःखाचं रूपांतर आज नंतर तो आनंदात करणार आहे. तुमचं दारिद्र्य तो धनवानतेमध्ये बदलणार आहे. तुमच्या घरातून आज रात्री अंधकार निघून चाललाय. आज तुमच्या परिवाराला सैतानी सत्ता सोडून चाललेले आहेत. मोडकळीस आलेले परिवार परमेश्वर परत एकदा जोडत आहे. जे व्यसनाधीन झाले देव त्यांना मुक्त करतोय. आजची रात्र तुमच्यासाठी चिन्ह चमत्कारांची रात्र आहे, कारण तुम्ही ठरवलंय की मी माझ्या देवाचं गौरव करणार आहे. माझ्या जीवनात काही घडो, मी माझ्या प्रभूला सोडणार नाहीये. तुमची प्रार्थना आज देवाने ऐकलेली आहे. तुमच्या परिवारात परमेश्वर बदल करत आहे. तुमचं अपयश आज नंतर यशामध्ये बदलत आहे. ज्यांनी तुम्हाला दुःखाच्या स्थितीत पाहिलं होतं आज नंतर ते तुम्हाला देवाचं गौरव करताना पाहणार आहेत. ज्यांनी तुमचं दारिद्र्य पाहिलं तेच तुम्हाला देवाचं गौरव करताना पाहणार आहेत. धनवानतेचे आशीर्वाद, आध्यात्मिक आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे धावत येत आहेत. प्रभूचं सामर्थ्य तुमच्याकडे धावत येत आहे. काही लोक मी पाहतोय, तुम्ही म्हणता मला बोलण्याचं धैर्य नाही. मी चॅलेंज देऊन सांगतो, अनेक संदेष्टे या जमावातून उभे राहणार आहेत. अनेक संदेष्टे मी म्हणत आहे, अनेक सेवक आणि सेविका या जमावातून तयार होणार आहेत. जगाची उलथापालथ करणारे लोक या गर्दीत आहेत. आरोग्य दान देणारे लोक या गर्दीत आहेत. चिन्ह चमत्कार करणारे लोक या गर्दीत आहेत. या गर्दीतून पुण्याची उलथापालथ करणारे लोक उभे करत आहे परमेश्वर.